महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेही वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय त्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जे जयाचा जन्म जगी नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य श्रीपाद मूर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य भागवत महाराज मूर्ती। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। ठोलो विठ्ठल सद्गुरु सच्चिदानंद श्री संत श्रीपाद महाराज श्री संत भागवत महाराज कोळी काका यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसंच गुरुवर्या कोळी काकी यांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शनाने चालत आलेला श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा गोपाळकाला आणि आज श्रावण कृष्ण 9 शुक्रवार दिनांक 19/8/2022 आज कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक हरिभक्तपरायण सिंधू निवृत्ती सोळसे आजी तसंच डॉक्टर सौ जया व डॉक्टर दीपक निवृत्ती सोळसे तसंच सौ ज्योती व हरिभक्तपरायण संदीप निवृत्ती सोळसे सर सौ नंदा व श्री एकनाथ यादव खैरनाथ सौ वंदना व हरिभक्तपरायण लक्ष्मण बाबूराव आरणे सर सौ सुवर्णा व हरिभक्तपरायण गजानन वामन दिवटे या कुटुंबियांच्या वतीने हा चालत आलेला श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आणि गोपाळकाला काल सायंकाळी आमचे आदरणीय हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज यादव यांचं सुंदर असं संगीत प्रवचन झालं। नंतर मामांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ फराळाचा कार्यक्रम रात्री 8 ते 10 हरिभक्तपरायण महेश महाराज परदेशी यांचंही सुंदर कीर्तन झालं। श्रीकृष्ण जन्मपर त्यांचं कीर्तन झालं आणि रात्री 10 ते 12 तुम्ही श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा केला। सुंदर असं नियोजन ही मला वाटतं दुसरी तिसरी वेळ आहे म्हणजे मला तुम्ही या ठिकाणी सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी दिली। मी तर म्हणत होतो अजून दुसरं कोणी बघा हा कसं राहतं माझं मी थोडासा वेगळा विचाराचा व्यक्तिमत्व आहे। आईचा कार्यक्रम पण राहतो माझा पण राहतो मग ते कसं राहतं पहा तास काय तसं नको म्हणून इतरांना संधी तरी पण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदिने जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आल्यानंतर गोकुळामध्ये जो आनंद निर्माण झाला जे प्रेम निर्माण झालं नाही का गोकुळीच्या सुखा अंतपार कोणतं सुख असं कुठलं सुख पाहिजे होतं गोकुळीच्या सुखा
अंतपार नाही लेखा. ते सुख श्रीकृष्ण परमात्मा उपभोगत होता, ते सुख गवळणी भोगत होत्या. नवे नवे त्या द्वापार युगातील जे कोणी श्रीकृष्ण परमात्म्याच्या समकालीन किंवा त्या अवतार कार्यामध्ये जे कोणी होते ते सर्व ते काय सुख भोगत होते. आणि तेच सुख आमचं कुटुंब उपभोगतय. कोणतं? गोकुळीच्या सुखा अंत. आणि त्या सुखाला अंत नाहीये, त्या सुखाला अंत अजिबात नाहीये. सुखासाठी आपण पूर्णपणे धडपड करत बसतो, पण सुख आपल्याला मिळत, आपल्याला असं वाटतं आज मला 10,000 मिळाली, मग म्हणतो उद्या आपल्याला जर 12,000 जर मिळाले तर लय भारी काम होईल. सुख. मग त्या 12,000साठी तो पळापळ करतो. 12,000च्या ऐवजी त्याला 13,000 मिळतात, पण त्याला सुख मिळतं का? नाही मिळत. का नाही मिळत? ते सुख त्याचं जे आहे ना ते व्यावहारिक सुख आहे. आणि आपल्याला आत्मिक सुख पाहिजे, ईश्वराची ओळख करून देणारं सुख पाहिजे, किंवा तो ईश्वर आपल्यामध्ये दडलेला आहे आणि आपण त्या ईश्वरामध्ये आहोत. हे सुख त्या गोकुळामध्ये झालं. काय? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही. आणि तो श्रीकृष्ण परमात्मा त्या गोकुळामध्ये जन्माला आला. बाळकृष्ण आनंदल्या. जे गोकुळामध्ये जे जन्माला आलेले होते ना, देवासोबतचे, देवाच्या बरोबरचे ते सगळे उपदेव होते. उपदेव म्हणजे देवाबरोबर जे जन्माला आले ना ते सगळे स्वर्गातले देवाबरोबरचे सहकारी होते. सगळे उपदेव होते, नाही का? सहकारी होते. म्हणजे त्याच्यामध्ये यम सुद्धा होता विदुराच्या रूपाने. म्हणजे सर्व काही, म्हणजे नुसतं परमात्मा जन्माला आला, परंतु त्या सोबत नाही का सर्वांना त्यांच्या सोबत घेऊन आला. हो, म्हणून ते सुख द्वापार युगाच्या शेवटी प्रभू रामचंद्राचा सुद्धा अवतार कार्य त्याच कालावधीमध्ये, आणि शेवटचं श्रीकृष्ण परमात्म्याचं पण अवतार कार्य द्वापार युग ज्या वेळेस संपायला लागणार आणि कलियुगाची ज्या वेळेस सुरुवात होणार त्या शेवटच्या कालावधीमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. आणि मग तो श्रीकृष्ण परमात्मा कशासाठी आला? अज्ञान घालून ज्ञान देण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा या भूलोकावर आला. आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याची आपण काय साजरी करतोय? गोकुळाष्टमी. 8व्या दिवशी, म्हणजे 8 म्हणून 8वी न पाय हा माझा. 8 आपल्याला सुटत, 8 हा अडचणीतला असतो. श्रीकृष्ण परमात्म्याचा पण जन्म कितव्या दिवशी झाला? 8व्या दिवशी झाला. आणि वरून काय आली होती आकाशवाणी? 8वा येणार तुला. आणि देवाला सुद्धा किती त्रास झाला? आम्ही होतो मला लय त्रास झाला. अरे तुला काय ढेकळा त्रास झाला? अरे देवाच्या आई वडिलाला देवाला प्रकट करण्यासाठी कुठं जावं लागलं? आकाशाची वाणी चांदे सकाळाची, 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 आकाशाची वाणी चांदे सकाळाची. तळमळ मनाशी करू नका, तळमळ मनाशी करू नका, तळमळ मनाशी करू नका, तळमळ मनाशी करू नका. येईल भगवान देवतेच्या गर्भा, येईल
तशी करू नका, कारण की देवकीच्या पोटा काय येणार आहे म्हणे, हो गर्भा, हो देव येणार आहे. आणि मग तो देवाची नाही का आकाशवाणी त्यावेळेस त्या कंसाला झाली, परंतु तो भगवंत होता षडगुण ऐश्वर्य संपन्न असा तो भगवंत. त्याने त्याच्या लीलेमधून जन्मही झाला नाही का, त्या कंसाच्या तावडीतून तो सुटला पण. आणि मग तो बाळकृष्ण नंदा घरी आणि आनंदाल्या. कालपासून आपला सगळ्यांचा श्रीकृष्ण परमात्म्याचा आनंदोत्सव चालू आहे. म्हणजे काय असेल हा, कशासाठी बरं, देवाचा अवतार का झाला बरं, तुमचा आमचा का झाला कशासाठी? ईश्वर हा सांगून येत नसतो, त्याच्या पद्धतीने येत असतो. आपण ना कर्माने येत असतो. देव जो असतो ना, देव कर्मरहित असतो. ईश्वर हा कर्मरहित आहे, तो त्याच्या मनाने येणार आणि मनाने जाणार. पण आपण कर्मामधले माणसं आहोत, म्हणून आपल्याला कर्म करून नैष्कर्म्य स्थितीमध्ये जायचंय. देव आला, पण देव आल्यानंतर देवाने अर्जुनाला काय केला, उपदेश केला की तू जीवनामध्ये आल्यानंतर जगायचं कसं, हे श्रीकृष्ण परमात्म्याने त्या गीतेमध्ये नाही का 18 अध्यायामध्ये सांख्ययोग असेल, अर्जुन विषयक योग असेल, राजगुह्य राजविद्या योग असेल, सर्व काही योग असतील, त्या सर्व याच्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने त्या अर्जुनाला उपदेश केला की तुम्ही जीवनामध्ये जगत असताना जीवन जगावं कसं, तुझा धर्म कोणता, हे त्याच्यामध्ये शिकवलंय. त्यासाठी तो श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आलाय. आणि म्हणून तो जन्माला आल्यानंतर पूर्ण देव पूर्ण भूलोक या सगळ्यांना आनंद झाला. आणि यांनी काय केलं, गुडिया तोरणे, बघा इथं गुडिया तोरणे करती कथा. काल काय केलं, मस्त पैकी कीर्तन प्रवचन भजन नाचन बिचन सगळं काय केलं, करती कथा गाती गाणी. हो, आणि हा आनंदोत्सव पूर्ण विश्वामध्ये झाला. पूर्ण विश्वामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचा काल नाही का जन्माष्टमी आपण साजरी केली. आणि आज काय म्हणे, गोपाळ काला. आणि त्या काल्याच्या योगाने मला आमचे संदीप सर असतील, आरणे सर असतील, डॉक्टर साहेब असतील, या सगळ्यांनी या कुटुंबियांनी माझ्यासारख्या पामाराला या ठिकाणी उभी करण्याची नाही का कीर्तनासाठी हे संधी दिली. शेवटच्या चरणामध्ये ते सांगतात, तुका म्हणे छंद कशाला लागायला पाहिजे, माझ्या मना लागो नित्य गोविंद गोविंद. भाऊसाहेब सुंदर म्हणतात, माझ्या मना लागो छंद. कुठला छंद? आणि तो छंद ज्या वेळेस मनाला लागल त्यावेळेस मन मोहिले. आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रेमामध्ये आपण कोण आहोत बरं, आपण कशाच्या प्रेमामध्ये बरं, सगळे तुमचं माझ्याबद्दल प्रेम, या दीपकचं, डॉक्टर साहेबांचं नाही का, आरणे सरांचं, इकडं सरांचं, बाळू भाऊचं नाही का, दिलू भाऊचं नाही का, मामाचं असं तुमचं कशामुळे प्रेम आहे माझ्यावर? पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला रामीचा भगवान, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला रामीचा भगवान, पाहिला पाहिला रामीचा भगवान, पाहिला
आणि ती मोहिनी ज्या वेळेस झाली ना त्यावेळेस मी मगाशी म्हणलो बा तुमचं एवढं प्रेम कशामुळं? त्या श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादानं ते श्री गुरु आपल्या दारामध्ये आले, आपल्याला बोल केला, आपल्याला दोईत घातलं. मग आम्ही दोईत घातलं का? नाही घातलं, घालणार पण नाही. आमचं दोईत चुली जाऊस तर जाणार अजिबात नाही जाणार. कीर्तनाला आले, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. अरे श्री गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या पलीकडे तुम्हाला वरती जायचंय आणि आपल्याला त्या योग्य अशा शिखरावर आपल्याला श्री गुरूंनी पोहोचवलंय. पण ते वरती जात खाली गेलं ते यांचं काय? अरे कशाला भाऊ, तुला अशा उच्च पदावर तुझ्या सद्गुरूंनी तुला बसवलंय, त्यामुळं मनामध्ये द्वैत स्थिती करायची. आणि जरी एखाद्याने केली असं तर तुमच्यामध्ये जर डळमळ जर झाली तर तुम्ही बोधावर नाही, तुम्हाला बोधावरच राहावं लागेल. आपल्याला हे संकल्प आणि विकल्प आपल्याला काय करतात? बाद करतात. आणि बाद करण्याचं म्हणून हे ज्ञान निधीचे विषय नदीचे आणि भजन मार्गीचे मार्ग मागे हे काय करतात? हे काम आणि क्रोध. बाबा बुवा कीर्तन करतात पण त्यांच्या अंगामध्ये काय असतं? अहंकार. कामक्रोधामध्ये गाणे तुप्रमाणे दिले दोन्ही इंद्रिय शेजारी आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. कामक्रोधामध्ये गाणे तुप्रमाणे दिले दोन्ही इंद्रिय शेजारी आम्ही झालो गोसावी, झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेस जन्माला आला ना त्यावेळेस हे कामक्रोध त्याच्या सोबतच्या ज्या गवळणी होत्या ना त्यांनी सुद्धा बाद केले. म्हणून त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रेमामध्ये भक्तीमध्ये त्या रंगून गेले. आपण गेलो का? आपण गेलो? आपण नाही गेलो. मला नाही जायचं त्यांच्या कीर्तनाला. काय करते त्यांच्या कीर्तनाला जायची? यो कोणी म्हणे काका साबू ऐसा कैसा जलेगा. मग आज पुढे चालते. अरे असं नाही. महावैष्णव माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आमचे सुरोचे सर असेल आजी असतील, हे म्हणले दादू आम्ही काय करत, आमचं कोण करून घेत? आमचे काका असतील, श्रीकृष्ण परमात्मा असेल, पांडुरंग परमात्मा असेल, हे आमच्याकडून करून घेतात. आम्ही कीर्तन आलो, दादू भाऊ कीर्तन करतो, मी कीर्तन करतो. अरे मी ना कीर्तन करत, याच्यातली जी सत्ता आहे ना ती आपल्याला बोलून घेते. कोणी निंदा कोणी वंदा अपना सोई दाता अपना सोई दाता नंदा अपना सोई दाता नंदा कोणी वंदा अपना सोई दाता नंदा अपना सोई दाता नंदा अपना सोई दाता नंदा कोणी निंदा कीर्तनासाठी कुठून आले? यांच्यावरच प्रेम आहे बरं का, सोळशे आजीवरच नाही का, सरांवरच नाही का, तुमच्यावरच प्रेम आहे. म्हणून तो आणला. मग मी गावाने भाऊंची तर उद्या येणार, मग मी आलो तर चालेल का? तो मला तर बोलवलं नाही. म्हणलं तुला बोलवायचं काय संबंध नाही, पण कार्यक्रमच तुझा आहे, तुला यावंच लागेल. पप्पू महाराज आहे म्हणले, दादू आपल्याला यायचं. अरे का नाही यायचं? अरे ज्योत असे ज्योत आमचे कृष्ण महाराज आहे, जालन्यावरून आलाय तो खास कीर्तनासाठी. सेविता हार सवा
तुम्ही बाकीची उभे राहता, मला एक सांगा, ताट पुढे आले जीव का नको करता का जेवता? सुरू लगेच तिला कोणाला महाराजाला विचारणार नाही, पण तिला बसून जेवण करून घेणार. मग हिला नाच संताची या घरी पाहून रे जा, 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 हे संताची या घरी पाहून रे जा, संताची या घरी पाहून रे जा, संताची या घरी पाहून रे जा, संताची या घरी पाहून रे जा. संतांची घरी पाहून रे जा, नामाचा वगैरे पहिल्या याच्यावर जाऊन पहिले दीपक महाराजांनी एक प्रमाण घेतलं होतं, काय कुणी निंदा कोणी वंदा आमूचा स्वहिताचा धंदा. सरांनी जे नियोजन केलं, आयोजन केलं, माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय, हे मजचे स्तव झाले परिम्या नाही केले. काय? हे मजचे स्तव झाले परिम्या नाही केले. अरे ऐसे जेने जाणीतले तो सुटला का? हे मी केलं, पण हे मी नाही केलं. हे जेनी जाणलं तो कोण झाला? आणि ती ओवी तुम्हाला लागू होती. हो, त्या गुरुच्या कार्यासाठी तुम्ही वाहून घेताय. भाग्यवान हो. ठल विठ्ठल. काल आमच्या गावने भाऊंची तर कार्यक्रम होता, आपलाच गोकुळाष्टमीचाच. म्हणजे किती तळमळ असती या साधकांची कार्यासाठी. आपण तिथं कुठं बसतो का ते बघा. आपण जर बसत नसल तर बोध नाहीये. अर्जुना जोवरी बोध तोवरी या साधना बोध घेणं गरजेचं आहे. श्री गुरूंनी आपल्याला नाम दिलं, त्या नामाशी एकनिष्ठ झालो. अरे कधीच नाही गर्व झाला आम्हाला, नाही पाणीच नाही गरज, मी लोकांना पाणी पाजतो. त्या बिचारी माऊलींचं त्यांचं म्हणणं की घासा कोरडाच करायचा आहे आपल्याला. शेवटच्या क्षणाला सदा घासा कोरडाच राहतो. त्या श्रीगुरूंनी नाम दिलंय ना, त्या नामाशी किती एकनिष्ठ आहे आपण ते स्वतःच्या मनाला विचारा. स्वतःच्या मनाला श्रीकृष्ण श्रीकृष्ण परमात्म्याची जी गवळणींनी जी भक्ती केली ना, ती भक्तीच्या याच्यामध्ये कुठंतरी आपला नंबर लागतो का बघा. नुसत्या गळ्यामध्ये माळा घातल्या फुसफुस केलं म्हणजे परमार्थ नाही. आले टाळ वाजवलं, गायन केलं, कीर्तन केलं म्हणजे परमार्थ नव्हे.
तनु मनु जीवेसी चरणासी लागा आणि अनर्वता करावे दास्य सगळं तनाने मनाने आणि जीवाने पूर्णपणे त्या गुरुच्या कार्याला जोपर्यंत तुम्ही समर्पित नाही होणार तोपर्यंत तुमचं कार्य सिद्धीला नाही जाणार. जा हो. 12 जणांना काय ना लोडतो 16 सरचं नाव का कीर्तन? अरे का नाही करायचं कीर्तन? दिवस रात्र जर तुम्ही काकांच्या बाबांच्या कार्याला जर वाहून घेत असाल नावीतलं साधक परिवार किंवा हे तर का या लोकांना संधी नाही द्यायची? का आमच्या महाराजांनी कीर्तन नाही करायचं? करायलाच पाहिजे. आणि हा अधिकार तुम्हाला अधिकार ताईचा श्रीगुरूंनी तुमच्यावर कृपा दृष्टी केलेली आहे. अरे आपण सारिखे करीती नाही काळ वेळ आता याला की आज आता ताबडतोब आपल्या सारखं काकांनी तुम्हाला बनवलं आणि त्या गुरुच्या कार्याला तुम्ही दिवस रात्र वाहून घेताना अजून काय पाहिजे? आणि म्हणून त्या अशा भगवंताची तुम्ही भक्ती करत आहात की तो भगवंत नवे नवे तो ईश्वरच तुम्हाला त्या काकांनी बाबांनी बनवलं ना अजून काय पाहिजे? हो. सोपं समजता परमार्थ एकदम सुंदर आणि अप्रतिम. आपण 24 कॅरेट सोनं आपल्याला मिळालेलं आहे पण आपण काय करतो? त्या सडक्या पेटीमध्ये घालून ठेवतो आणि मन करायच्या नादी लागतो. ते असं तसं बोल. अरे कशाला? जे चिंतन दिलंय ना त्याच्याशी एकनिष्ठ राहा. कीर्तनात्मक भक्त गानाचे देव उदास बोलवलं म्हणले अरे नको येऊ. मी जरी इथं आलो नाही तर माझ्या वाचून कार्यक्रम आणणार आहे 100% नाही. हे चालू राहणार आहे. हे कधीपासून आहे? हे जेव्हा कवटेच नव्हते काही चंद्र सूर्य अवघ्याची शून्याची होते काही हे ज्ञान अनादी कालापासून म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा जे जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर सतयुगाच्याही अगोदर अनादी कालापासून आलेलं ते ज्ञान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला दिलं, त्या गौडणींना दिलं. त्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ज्ञानोबरायांनी. एवढा सगळा उलगडा तुम्हाला आणि आपल्याला श्रीकृष्ण परमात्म्याच्या योगाने आपल्या श्रीगुरूंच्या योगाने आपल्याला देव कळाला. मग आपण त्याच्याशी किती एकरूप आहोत? थोडं काही झालं का मनाला लावून घेतो. मला नको येऊ अजिबात नको. आपल्याला गरज नाहीये. आणि परमार्थ हा एकट्याचा आहे लोकाचा नाद बाबा अभंगामध्ये सांगतात अंतरंगे साधने करावी आणि त्यागावा सर्वता बहिरंग साधने. हे बहिरंग कीर्तन मृदुंगाचार्य मृदुंग पेटी पकवाज हे सगळं काय आहे? बहिरंग साधने होय स्वर्ग होय. सगळं तुम्ही केलंय ना सुंदर आहे पण नाद बाबा सांगतात बहिरंग साधने होय स्वर्ग प्राप्ती पण निष्काम होय चित्तशुद्धी. बहिरंगाने तुमच्या पुण्याचा संचय वाढणार परंतु अंतरंगातला परमार्थ आहे ना तो प्रत्येकाला एकट्या एकट्याचा करायचा आहे. संसार या संसाराचं बंधन आपल्याला तोडायचंय. देवाने सुद्धा ते बंधन तोडलंय. बंधनापासून उकलिल्या आणि घेता आली मिठी. मग कोणासोबत मिठी घ्यायची आपल्याला? त्या ईश्वरासोबत त्या देवासोबत जी शक्ती आपल्यामध्ये संचार करते त्या शक्ती सोबत आपल्याला मिठी घ्यायची. आणि ती मिठी जो वेळेस तुम्ही घेणार ना त्यावेळेस कल्पनेची बाधा हो सर्व काही जाईल. म्हणून सांडिली कल्पना एकची वचने. साधू संतांनी काय केलं? सर्व काय सगळ्यांचा खंडन केला आणि फक्त एक भगवंताची भक्ती तुम्हाला आणि आपल्याला सांगितली. आणि म्हणून त्याचा आज एवढं मोठं नियोजन आयोजन हे सर्व कुटुंब एकत्रितपणे या ठिकाणी करत आहे. किती वर्ष सरी
12वं वर्ष आहे. म्हणजे एक तपपूर्ती सोहळा 12 वर्षापासून हे कुटुंब या कार्यासाठी वाहून घेते. अजून काय पाहिजे? संपत्ती आहे पण तिचा विनियोग करता नाहीये. भुशावरचं कुत्र माहिती तुम्हाला? भुशावरचं कुत्र काय माहिती त्याला? वांग्याला खाऊन देत नाही ते पण खातात. वांग्याला नाही, इथं लोकांना पण काही लोक खाऊन देत नव्हते. भुशावरचं कुत्र कसं राहतं माहिती का? ते भुशावर बसत. ओ मंत्री मंत्री एवढा उशीर? नाव करीत फक्त मंत्री. बसा बसा मंत्री बसा बसा बसा. देवळालीवरून आले ते. भुशावरचं कुत्र जे असतं ना, बसा 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 झाला नमस्कार झाला. तर ते काय करतात? स्वतः खात नाही आणि दुसऱ्याला सुद्धा संपत्तीचा विनियोग सांगतो. हो, स्वतः करत नाही आणि दुसऱ्याला पण करू देत नाही. पण ही बुद्धी सुद्धा या डोक्याच्या योजनेमध्ये येणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती योजना यांच्या डोक्यामध्ये बाबा काकांनी घातली. श्रीकृष्ण परमात्म्याची कृपा झाली आणि त्यांनी हे संयोजन नियोजन या लोकांनी केलं. कशासाठी केलं? सुख मिळावं, शांती मिळावी, समाधान मिळावं. जो श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण विश्वावर त्याने राज्य केलं, नवे नवे तो आपल्यामध्ये दडलेला आहे. तो प्राप्त करून घेण्यासाठी ज्यांच्या गळ्यात माळा नाही त्यांनी माळ घालण्यासाठी वापाळ घालाय. म्हणून आपल्याला चांगला विचार करणं गरजेचं आहे की मला हा मनुष्य देह का मिळाला आणि मनुष्य देहाच्या योगाने आल्यानंतर मी सुखाची प्राप्ती केली का? त्या गवळणींनी जे सुख त्या गवळणी उपभोगत होत्या ते सुख मी मिळवलं का? नाही मिळवलं. आणि ते सुख आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. आणि ते सुख ज्या दिवशी मिळणार ना, एकदम फ्रेश राहणार. बघा कसे फ्रेश आहेत आमचे महाराज रावजी बुवाशी. ते सुख आत्ताशी सुख दिसलं त्याच्या. ते सुख मिळणं गरजेचं आहे. ते सुख कोणी कोणी उपभोगलं? श्रीकृष्ण परमात्म्याने सांदीपनी ऋषींकडनं घेतलं. प्रभू रामचंद्राने वशिष्ठ ऋषींकडनं ते सुख मिळवलं. महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी ते सुख निवृत्ती दादांकडनं घेतलं. म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती दिले संपूर्ण. आज आपण श्रीकृष्ण परमात्म्याचा गोकुळाष्टमीचा सोहळा करतो. आजच्याच दिवशी महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा पण जन्म झालाय. हो, सदाशिवाचा स्वामी निवृत्ती, मुख्य महाविष्णूचा अवतार सखा माझा. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद झाला, आदि शक्ती मुक्ताबाई आणि दासी. हे सर्व साधू संत सुद्धा देवाचे अवतार आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. म्हणून मी भाग्यवान समजतो तुम्हाला पण आणि मला पण. आता तुमचं मला नाही माहिती पण मी माझं सांगतो. नाद बाबा भागवतामध्ये सांगतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची. जगामध्ये जन्माला आला, मनुष्य देहाच्या जन्माला आला भाग्यवान. त्यातल्या त्यात या भारतामध्ये जन्माला आला अजून भाग्यवान. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जो कोणी जन्माला आला तो अजून भाग्यवान.
बाई तुझ्या काय अंगात आलं तर माझं कसं होईल काय होणार नाही ते माझं झालं आता त्यांनी सांगितलं पवित्र देकुळ बघा आता कोण चाललंय तिच्या डोक्यावर हात ठेवलं आई थांबा काय ना बसा खाली बसा नका करू तुम्ही पाठी बस जेव्हा होईल तेव्हा पवित्र देकुळ आपण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा अनुग्रह लादलो आणि पवन झालो त्यावेळेस आपण पवन होतो पवित्र ते कुळ म्हणजे त्या कुळामध्ये आता त्या कुळामध्ये ज्यावेळेस हरिभक्त जन्माला येतात किंवा त्या हरिभक्ताला त्या सर्वसामान्य व्यक्तीला ज्यावेळेस ते सुख मिळतं गोकुळातलं सुख ज्यावेळेस त्याला मिळतं त्यावेळेस त्या हरिदासाच्या आईकडील 21 कुळांचा आणि वडिलाकडील 21 कुळांचा काय होतो पवित्र ते कुळ पावन तो कोणता देश हा जो भरतखंडी नरदेव प्राप्ती हितो या भारतामध्ये तो देश ज्या भूमीवर आपण जन्माला आलो तो देश साधू संतांनी व्यापलेला आहे म्हणून तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात जा प्रत्येक तालुक्यामध्ये जा प्रत्येक राज्यात जा सर्वीकडे तो भगवंत ते हरीचे दास ज्या त्या योगाने नाही का ज्या त्या जातीमध्ये असतील ज्या त्या मस्तक लागो त्यांच्या चरणी हो धन्य ही संतांची भूमी मस्तक लागो त्यांच्या चरणी जे हरीचे दास असतात ना जे साधू संत असतात तुम्हाला सुद्धा संत बनवलंय बरं का काही स्वतःला जेडे बिस्किट आहेत ना स्वतःला कमी लागतात काही बिस्किट स्वतःला कमी लागतात त्या बिस्किटांना मला सांगणं तुला 24 कॅरेट ज्ञान तुझ्या जवळ दिलेलं आहे आता तुला ते झाड चांदीच्या पेटीत किंवा सोन्याच्या पेटीत ठेवायचंय का त्याला तुला रोपण करून त्याला वाढवायचंय ते तुझ्यावर आहे आता तू त्याला पेटी करून जर त्याचं भोसकड जर करत असेल तर त्याला आमची काय चुकी पेरणाऱ्याने पेरलंय त्याने तुमच्यावर फवारे पण मारले पण आता तुम्हाला बुरशीच लागायला लागली त्याला आपण काय करणार बुरशी लागायला नाही पाहिजे म्हणून साधू संत काय करतात आपल्याला त्या सुखापासून ते सुख जे वंचित झालेलं असतं ते सुख आपल्याला देण्याचं काम साधू संत करतात हरि
अधोगती. हा नरदेव तुम्हाला मिळाला, तुम्हाला कळालं म्हणून तुम्ही इथं आले बर का. काही कळून घेण्यासाठी इथं आले, काही कळत नाही म्हणून इथं आले. तेव्हा आम्हाला सांगा. हो, आणि आपल्याला कळलेलं आहे ती भक्ती आपल्याला करायची. आणि ती भक्ती गोकुळामध्ये केली, गवडणींनी केली. तुम्ही आपण सुद्धा करतोय, पण थोडी थोडी करतोय, थोडी थोडी. तुकाराम महाराज सांगतात थोडी थोडी बरं का, एकदम थोडी थोडी. कीर्तनाला जायचं पण अंग चोरून टाळ्या वाजवायची असं एकदम बारीक नका. झिजत येत ना, अरे कपडे झिजतील, माईक झिजन, मृदुंगाची शाई झिजत, पण हा देह लवकर झिजत नाही. एकमेव असा मनुष्य देह आहे, याची व्हॅलिडिटी जी आहे ना ती 100 वर्षाच्या वरती आहे. पण तुम्ही याला लय जपता, हळू चोरून परमार्थ करायचा. येतो बॉक्स खाली बसला का तिकुणाची वळणार, आवाज कमी करा, कानाचा पडदा फाटेल. असे बोलून तरी कुठं तो कानाचे पडदे फाटले काय. त्यांनी काय सांगितलं, भक्ती विन गेला म्हणून जाणे भक्तीचा तोची दैवाचा, आणि कनो हे माझे मनाने भोका पंडित. पुढे पंडित महाराज नामरूपी जडले त्याचा दास मी. जो भक्ती करतो, जो श्रीकृष्ण परमात्म्याला मानतो, जो श्री गुरूंना मानतो, त्या श्री गुरूंनी दिलेल्या नामाशी जो एकनिष्ठ आहे तो कोण. हो, जाणे भक्तीचा जिव्हाळा, आणि तोच कोण आहे, दैवाचा पुतळा. आणि कनो हे माझे मना नामरूपी जडले त्याचा दास मी. नाम आपल्याला दिलं आमच्या सरनी, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊलं चालावे, मग काय काय. पण ते नाम आपल्याला घ्यायचंय म्हणून तुका म्हणे नव आणि भक्ती जाणे. राजबोधामध्ये सांगतात शेवटच्या भक्ती म्हणजे नवविधामध्ये भक्तीमध्ये शेवटची भक्ती सांगितली आत्मनिवेदन. नववी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म. हो, आत्मनिवेदन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला श्रीकृष्ण परमात्मा कळणार नाही. म्हणून तो कळण्यासाठी आज काय आहे, गोपाळ काल. आता काला कशा प्रकारचा पाहिजे, जीव ब्रह्म. वा वा वा, जीव आणि ब्रह्म आहे. झालं का. पहिलं दही अंडी बांधले, त्याच्यावर राधा कृष्ण लिहिलेलं आहे. मग ती दही अंडी कोणासाठी बांधले. आणि याच्यामध्ये जे आहे ना तसं आपल्याला व्हायचंय. साळ पेरली तर उगवते, हो, पण तांदूळ पेरले तर उगवतील का, नाही का. ज्वारी पेरली तर उगवते. आळस माणसाचा शत्रू आहे. तुम्हाला बोलतो मी, तुम्ही आळस माणसाचा शत्रू. रात्री भरपूर दांडण झालं दिसत. ज्वारी पेरली तर उगवते, पण लाया पेरल्या तर हो. मग आपल्याला तसं व्हायचं. बीज बांधून केली लाई, Brinda
ठिकाणी त्याच्यामध्ये दही टाकलंय, नाही का त्याला दोर खंडाने बांधलंय, त्याला काय फुलं बिलं लावलेले आहेत सगळे. सेंटरला घेतलंय का? त्याला आता फोडणार थोड्या वेळाने. मग फिरविला गट महावाक्य ध्वनी गट आपल्यामध्ये पण आहे. आणि श्रीकृष्ण परमात्मा रोज फोडायचा. प्रत्येक गवळणीच्या जी स्वार्थी होती ना, बनेल गवळण जी इकायला जायची ना त्यांचं इकायची, जी विकायला जायची ना त्याची नाही अंडी तो फोडायची. कारण की तो म्हणायचा अरे हा गोरस आमच्यासाठी आहे. कोणासाठी आहे? आमच्यासाठी ना. मग तुम्ही बाजारात का इकायला जाता? मग ज्ञान कोणासाठी आहे? मग इकायला कायला जाता? हो ज्ञान हे घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान. देव काय करायचा? ज्या बनेल होते ना, ज्या इकायच्या म्हणजे लेकरांसाठी जे लागत होता माल, तो अख्खा माल बाजारामध्ये जाऊन इकायच्या. मग त्यांची मीटिंग भरली सगळ्यांची, आपला माल लोकांकडे जाता कामा. मग श्रीकृष्ण दही अंडी फोड संघटना निर्माण झाली तेव्हापासून. म्हणून दही अंडीचे मित्र मंडळ ते दही अंड्या फोडत आहेत. मग त्यांनी ते फोडायचा कार्यक्रम तेव्हापासून आळस माणसाचा शत्रू आहे, ज्यांना गुळ द्या आमचे मामा आहेत. आणि मग दही अंडी फोडायचा कार्यक्रम तेव्हापासून गोपाळांना घेऊन श्रीकृष्ण परमात्म्याने केला. मग आता इथं आपण सर्वजण कोण आहोत? गोपाळ. अभंगाचं पहिलं चरण. गोपाळेच्या सांगतोय गोकुळीच्या. मग आता आमच्या आरणे सर असतील, सोळचे सर असतील, यांचं सर्व कुटुंब सोळचे सरांचे सगळे ताजे सोळचे सर
यांनी गोकुळ निर्माण नाही केलं. या जागेचा महिमा गोकुळ वसवले रामा. या जागेचा वाजवा या जागेचा महिमा गोकुळ वसवले रामा. या जागेचा महिमा गोकुळ वसवले रामा. गोकुळ वसवले रामा. लगेच काय यांच्यातला देव कधी जागा झाला म्हणल्यावर ज्ञान देव जनाबाई सोपान काका आपल्याला हे गोकुळ आमच्या सरांनी या परिवाराने या ठिकाणी बसवलंय आणि या गोकुळातलं सुख आपल्याला घ्यायचंय. ओ या सुखा कारण देव वेदावता. या सुखा कारणे देव वेदावता. दीपक महाराजांनी गायलं पण नाही का नाही फुकट नाही हे फुकट अगोदर सगळ्यांना हे फुकट कधीपासून आहे अनादिकालापासून आहे हे फुकट कधीपासून आहे. हो तुम्ही आपण कंपट्टी करतो यांचा नाही पाठ तो काय तर पाठ शेंबडे पाठ कोणाचा साधू संतांचा मार्गाला
बाई विकत घेतला बाई विकत घेतला बाई विकत घेतला बाई विकत घेतला भाऊसाहेब शेत माईक तर त्यांना काही दिलेलं नाही, पण माईक ओढायची कला त्यांच्या अंगात आहे. जोरात टाळ्या. गाये नाचे उडे लावून मृदुंग ते सुख या ठिकाणी आहे. ते सांगतात नाही करचली कवडी दमडी हो, तरी पण मी काय घेतला म्हणे तो राम तो श्याम विकत घेतला. तू कसा घेतला? श्री गुरुच्या कृपा आशीर्वादाने. आणि मगाशी काय प्रमाण जसं येईल तसं सोडवलं जाईल. मगाशी काकींनी आणि महाराजांनी प्रमाण सांगितलं का बा या सुखा कारणे देव. हे सुख जे आहे ना हे सुख उपभोगण्यासाठी देव सुद्धा खाली काय पंक्तीला काय आज पंक्तीला काय काय बुंदी पाचशे पकवान थांबरे काय बुंदी वरण भात अजून पुरी भाजी. बघा बुंदी वरण भात पुरी भाजी. काल अण्णा तुमच्याकडे काय होतं? खिचडी नंतर झिरक केळी थांबरे मी खाल्ले तू नव्हता. आणि मग तो लाडू पण होता कशाचा? शेंगदाण्याचा. बरं मग आज सकाळी ना आमच्या घरात उपास वाटला वांग्याची भाजी. मीठ थोडस कमी होतं येतं ऍडजस्ट करून. आता कसं आहे नाही का लाजू नको बाई. पण मी बोलत नाही तर भाकरीला माग होईल मी. आणि मग वांग्याची भाजी नाही का आणि भेळ आणि चपाती नाही का. अरे ह्या भूलोकावर जे नाही ते प्रकारचे अन्न या ठिकाणी आहेत नाही का. लाडू शेव चिवडा बटाट्याची भाजी नाही का आलू मटर पनीर काजू काय अजून काजू मसाला पनीर भाजी नंतर पोहे शिरा गुलाबजामुन बुंदी पुरी भाजी हे सर्व कुठं आहे? इथं आहे. आणि ते वरून येत ना वरून देव अशा टाकामागा बघून राहिले. आम्हाला इथं यायला मिळेल का? आम्हाला हा सुख सोहळा उपभोगायला मिळेल का? आम्हाला या काल्याच्या कीर्तनामध्ये यायला मिळेल का? कोण इच्छित आहे? स्वर्गीचे अमर इच्छित आती आणि मृत्यू लोकी व्हावा. अरे ते सुद्धा या भूलोकावर एक कण फक्त मला या काल्याचा एक कण मला मिळावा अशी ती इच्छा तो भगवंत वरती करतोय. हो कोण वरून खाली यायची इच्छा प्रकट करतोय. पण त्यांची गंमत काय झाली? आता आपल्या गावाचं नाव आहे राऊरी. आपल्या गावात पडले राऊ महाराज. ज्यावेळेस सद्बुद्धीचं आणि दुर्बुद्धीचं मंथन झालं त्यावेळेस अमृत निघालं आणि त्यांनी ते नामामृत घेतलं ते झाले अमर. म्हणजे अमर राहा खरे की ते अमर झाले त्यांना कुठं खाली येतोय. जो अमर झाला त्याला परत खाली यायची मुभा. म्हणून तो उपदेवाच्या मार्गाने म्हणजे उपदेव म्हणून जन्माला आला ना. श्रीकृष्ण परमेश्वर सोबत गोकुळातलं सुख उपभोगलं आणि ते सुद्धा खाली येत आहे.
आणि या काल्याच्या कीर्तनातील नाही का तो प्रसाद ग्रहण करण्याची इच्छा ते प्रकट करताय आणि असा महान काला तुम्ही सर्वजण या ठिकाणी करताय. हो, सोपं समजतं हा. म्हणून ते गोकुळातलं सुख ईश्वर सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न करतोय की हे देवा नाही का हे मला सुख मिळावं. आणि ते सुख कधी झालं? गोकुळातलं सुख ज्या वेळेस श्रीकृष्ण परमात्मा रामाचा अवतार संपुष्टात आला, म्हणजे प्रभू रामचंद्र निजधामाला गेले आणि निजधामाला गेल्यानंतर परत जरासंध असल, शिशुपाल असल नाही का, कौरव असतील, या सगळ्यांनी काय केला? साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली. सगळ्यांनी जे असुर होते, ज्यांच्या गळ्यात माळा नव्हत्या, जे मदिरा पान करायचे, जे नॉनव्हेज खायचे, हे असुर त्या काळामध्ये सुद्धा होते. या असुरांनी साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि मग नाही का स्वर्गातले देव सुद्धा परेशान झाले. सगळ्यांनी मीटिंग बोलवली आणि मीटिंग बोलवल्यानंतर सगळ्यांची चर्चा झाली आणि क्षीर सागरावर नाही का साकेत स्थळावर विष्णू भगवंताकडे जाऊन ब्रह्मदेवाने सगळ्यांच्या वतीने विनंती केली. अरे त्या द्वापार युगामध्ये प्रभू रामचंद्र गेल्यानंतर हा आकार झालेला आहे. अरे देवा भगवंता तू काहीतरी कर आणि तू लवकरात लवकर या द्वापार युगामध्ये संपुष्टात आलेल्या द्वापार युगामध्ये तू अवतार घे. आणि तो अवतार श्रीकृष्ण परमात्म्याचा झाला आणि तो अवतार ज्या वेळेस झाला त्यावेळेस त्या गोकुळामध्ये काय झालं? आनंद. हो, गोकुळच्या सुखा अंत पार. हो, बाळकृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या. अरे तो श्रीकृष्ण परमात्मा आपण म्हणतो मला एवढा त्रास कस काय? मगाशी बोललो. अरे ज्या वेळेस कंस मामा आपण इथं बघा मामा आणि भाची मिळून इथं कार्यक्रम करून राहिले देवाचा. खरं का खोटं? हा, मामान दाजी खरं का खोटं? आणि त्या द्वापार युगातला कंस मामा बहिणीला नाही का देवकीला आणि वसुदेवाचं ज्या वेळेस लग्न झालं, वसुदेव म्हणजे नाही का वसुदेव श्रीकृष्ण परमात्म्याचे पिता नाही का आणि देवकी या दोघांचा विवाह झाला आणि त्या विवाहामध्ये नाही का दाजीची आणि बहिणीची काय म्हणे वरात काढली नाही का. आणि त्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली, हे दुष्ट कंसा, हे दुष्ट कंसा राक्षस आला. आणि त्या कंसाने नाही का तो कंस सारथी झालेला होता बहिणीच्या आणि दाजींच्या रथासाठी. आणि मग त्या ठिकाणी आकाशवाणी मधून मेघगर्जना झाली आणि सांगण्यात आलं, हे अर्जुना नाही का हे कंसा, तू आतापर्यंत ज्या साधू संतांना मारलं, गोर गरीब जनतेला छळलं, दुःशासन केलं, तुझा नाश करणारा तुझा भाचा कोण? श्रीकृष्ण परमात्मा. आठवा कोणाच्या पोटात म्हणे हिच्या पोटी 8वा जो जन्माला येणार आणि तो तुला संपून टाकणार. कोणाला सांगितलं? कंसाला बातमी कळाली, जो आपल्या दाजीला आणि बहिणीला घेऊन चाललाय, म्हणजे लग्नाची वरदा अजून दारात आहे ना. त्याच्यातच लगेच त्या मेघगर्जनेसह एवढं मोठं झालं आणि कंसा दुष्ट होता, साधू संतांना कीर्तन प्रवचन करून देत नव्हता. कीर्तन प्रवचन जर झालं तर तो म्हणायचा काय वा साऊंडचा आवाज वाढवला कोण? कंस. त्याला म्हणलं अरे माळ घाल, पण कंस माळ घालायला कंस चुकीच्या लोकांच्या पंक्तीमध्ये बसायचा आणि कंसाने माळ कधी काही. मग आता आपल्या गळ्यात माळ आपण कोणी? म्हणून ज्यांच्या गळ्यात माळ आहे ते देवाच्या पंक्तीला बसा आणि ज्यांच्या गळ्यात माळ नसल त्यांनी मंथरेच्या कंसाच्या पंक्तीला बसू नका. हे सुख तुम्हाला घ्यायचं असेल ना. हो. आणि मग त्याला राग आला की मी ज्याला घेऊन चाललोय त्यांच्या पोटी 8वा जो जन्माला येणार तो मला मारणार, हे काय मी खपून घेणार नाही. आणि मग तलवार काढली, सख्या बहिणीला आणि दाजीला मारायला निघाला. पण वसुदेवाने हात धरला. अरे कंसा,
विरोध आमच्या 8व्या मुलाशी आहे ना, पण आम्ही तुझा दाजी आहे. अरे तुझी सख्खी बहीण आहे, मारू नको. हात धरला, सांगितलं जेवढे अपत्य होतील तेवढे मी तुझ्या नका 8वं जे अपत्य होईल ते जो बाळ जन्माला येईल ना ते मी काय देणार म्हणे स्वाधीन, तुझ्याकडे मी स्वाधीन करत, तू काळजी करू नकोस. आणि मग थोडस त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि मग सांगितलं सगळ्यांना जा या दोघांना बंदी शाळेमध्ये टाकून द्या. सर्व सैन्य सर्व त्याचे प्रधान विधान कुठं पारायला बंदी शाळेमध्ये, आणि मृत्यू त्याचा कुठं येणार आहे बंदी शाळेमध्ये. हो आणि मग रडू द्या त्याचा जन्मोत्सव या विठ्ठल. आणि मग श्रीकृष्ण परमात्म्याचा तो जन्माष्टमी आपण सांगतोय. ज्या वेळेस पहिला मुलगा जन्माला आला त्याचं नाव कीर्तिमंत. पहिला जो जन्माला आला ना तो कीर्तिमंत. आणि वसुदेवाने सांगितल्याप्रमाणे जो जन्माला आला तो कंसाच्या हातात नेऊन दिला. त्याला दया आली, त्याच्या मनामधलं नाही का त्याच्यातला राक्षस कमी झाला. तो म्हणला जाऊ दे, तुम्ही मला दाजी इमानदारीने पोरगा आणून दिलं, आता हे पहिलंय म्हणे आणि 8वं जे येणार ते आपल्याला मारणार. मग पहिल्या 7चं काय करायचं नाही म्हणे, आपल्याला राहू द्या म्हणे. तुम्हालाच घेऊन आला, देवकीच्या हातात ते बाळ दिलं. पण बनेल राहते तो देव, पण लय बनेल, त्याच्याकडनं पुण्य घडून द्यायचं. मग माझ्यासारखा नारद गेला आग लाव्या कळीचा. असतेत ना कळीचे नारद आपल्या मध्ये पण बरेच पण असेच बोलले. तो कळीचा नारद लय बनेल होता. तो नारद गेला, तो ने ह्यो ना पुण्य करा म्हणे आणि देवाचा अवतार आम्हाला लवकर आणायचा आहे. कशाचा? श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आपल्याला लवकर आणायचं. मग त्याने सांगितलं पुढे सारखा 2 मिनिटात ते माता भगिनी आले. पुढे सारखा पुढे सारखा या पुढे या पुढे विठाला 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 कुंडली वरदान श्री ज्ञानदेव कीर्तिमंत हातामध्ये दिल्यानंतर वैराग्य निर्माण झालं. मारायचं नाही, 8वा येणार आहे तो आपण मारणार. पण नारद मुनी गेले आणि नारद मुनींनी विचार केला जर यांनी पुण्य जर केलं तर तो मारला जाणार नाही आणि याचा पुण्याचा संचय वाढेल म्हणून देवाचा अवतार सुद्धा उशिरा येईल. म्हणून नारदाने सांगितलं भाजपाचा काय घेतलं म्हणे चिन्ह हातात घेतलं. भाजपाचं चिन्ह काय ते म्हणे कमळ हातात घेतलं आणि एक पाकळी तोडली आणि सांगितलं आता याच्यातली मला सांग 8वी कोणती पहिली कोणती. मोजा म्हणे 1 2 3 4 5 6 7 8 ही तोडली. पुढून जरी मोजलं तरी 8वं आणि खालून मोजलं तरी 8वं. तुला मारा मग, तुला आणा ना मग. अहो घेतला तो कीर्तिमंत आणि आपटला आणि मारून टाकला. पहिलाच मुलगा कीर्तिमंताला मारून टाकलं. कोणी? कंस मामाने. आणि मग त्याचा म्हणून एखादा आपल्याला जर त्रास देत असेल ना एक लक्षात घ्या, एखादा लय बनेल रासू तो त्रास देत असेल ना त्याचे 100 घडे जोपर्यंत भरत नाही ना तोपर्यंत त्याचा काटा होत नाही. एखाद्या ठिकाणी आपल्याला त्रास होत असतो, मनाला त्रास होतो. कंस मामाने सुद्धा खूप अपराध केले, देवाने तरी क्षमस्व केलं का तो देवाचा मामा होता. आणि मग तो कीर्तिमंत मारला. होता होता 6 ते 7 नाही का 6 आखे मारून टाकले. 7वा जो होता तो बलराम होता. तो रोहिणीच्या पोटात सोडला मायेने आणि मायेने नाही का देवकीच्या नाही का यशोदेच्या पोटामध्ये हो रोहिणीच्या याच्यामध्ये तो बलराम गेला. आणि तो बलराम ज्या वेळेस देवकीच्या पोटात होता ना त्यावेळेस देवाचं बलराम म्हणजे शेषनागाचा अवतार. हो आणि शेषनागाचा अवतार आणि त्यामध्ये दोघांची चर्चा. तो ने देवा मागच्या जन्मी तुम्हाला आहे ना म्हणे लक्ष्मणाच्या याला नेलं म्हणे आणि तुम्हाला मुंगवली म्हणे.
मी तुझा लहान भाऊ होतो. तुम्हाला मोका 14 वर्ष तू आहे संघ मला फिरवलं. मला काय तू आहे संघ यायचं अजिबात यायचं नाही. कोण म्हणतंय? हो शेषनाग. आणि मग देव म्हणला भाऊ यंदा तू माझा मोठा भाऊ हो. कोण? तू माझा मोठा भाऊ हो. आणि मग मी सगळं ऐकन. म्हणून तो जन्माला आला. कोण? बलराम जन्माला आला मोठा भाऊ. आणि श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला. हो हो. आणि मग काय ते गोकुळातलं सुख. अरे ज्या वेळेस जीवाचा आणि शिवाचा मिलाप होतो त्यावेळेस, ज्या वेळेस पोटामधला गर्भ ज्या वेळेस बाहेर आला ना, त्या देवाने सांगितलं देवकीला की देवकी माते मी आता तुझ्या पोटामध्ये जन्म घेणार आहे. मला रीत सर कुठं पाठव. आणि मग वसुदेवाने टोपलीमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला टाकलं. बघा जीवाची आणि शिवाची ज्या वेळेस अंधकार ज्या वेळेस जातो आणि ज्या वेळेस प्रकाश प्रगटला जातो, ज्या वेळेस करिता स्वधर्मानुष्ठान रज तम नाशे जाण ठेवणे शुद्ध अंतःकरण तेत माझे ज्ञान प्रकाशे. तो श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाल्यानंतर ते जे भवबंधन होतं, त्या बंदी खान्यामध्ये जे सैन्य होतं ते सर्व सैन्य झोपी गेलं, पूर्ण प्रकाशमय झालं. तिकडं कंस मामा वाट बघतोय पण कंस मामाला सुद्धा कळाला. आणि मग तो वसुदेव त्या श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन जोरदार टाळा आमचे भजनी मंडळ. तो कमळापती उचलला आणि घेऊन चालले कुठून? यमुनेत. हो बंदीशाळेतून. आणि मग त्या ठिकाणी इतका आनंद झाला. हो यमुनेला काय आलं म्हणे? Oh
पूर आल्यानंतर राक्षस हसला बरं का, राक्षसला हसत होते. मग त्यांचा वध पुढं झाला आणि मग तो पूर आला आणि त्या पुरामध्ये वसुदेव म्हणतो तोंडापर्यंत पाणी आलंय. जळातून मी तो बाळ कसा नेऊ म्हणे. पण ती नदी होती ना यमुना, आणि मगाशी सांगितलं की त्यांनी अंगुष्ठ लावला आणि तिने रस्ता दिला. काही जण असं म्हणतात की देवाने अंगठा लावला आणि मग त्यांनी रस्ता दिला. पण काही जणांचं असं पण सांगणं का ती म्हणते अहो सासरे बुवा आम्ही माझ्या मालकाला बघायला आले. कोणाला? मालकाला बघायला आले. मला माझ्या मालकाचं माझ्या नवऱ्याचं मुख बघू द्या. आणि मग सांगितलं ते बाकीचं जाऊ दे, मला त्याला पुढे नेऊ दे. कुठं? गोकुळामध्ये नेऊ दे. आणि मग शेषनागवरती आले आणि मग ज्ञानबा तुकाराम तुकाराम
हा नामघोष देव घेऊन पुढे चालले. देव होते बरं सगळे, नुसता एकटा कृष्ण परमात्मा वसुदेव नव्हते, सगळे देव होते, तुम्ही पण होते. त्यांच्या संग देवाला घेऊन चालले. अदृश्य शक्तीच्या रूपाने पूर्ण विश्वामध्ये तो आनंद निर्माण झालेला होता. आणि मग गोकुळामध्ये गेले आणि कोणाच्या पोटात योगमाया कुठं होती, कुठं ठेवलेली होती? हा सांगा ना मला. मी बघत मग तुमचं लक्ष नाही माझ्याकडे. म्हणजे आई आहे ना, नाही का गारा हिंड ते आकाशी शिक्षक आपल्याला. आणि मग तिथून ती घेतली आणि परत तेवढ्याच कालावधीमध्ये काही क्षणात तिथून निघाले आणि परत बंदीगृहामध्ये गेले. सर्व दरवाजे बंद झाले, सर्व सैन्य परत उठलं. कंस मामा आले आणि तिला हातात घेतलं आणि तिला फिरवलं. पण ती कोण होती? योग माया होती. आणि मग तिला विचारलं, तिला गोल गोल फिरवलं आणि गोल गोल फिरवल्यानंतर ती हातातून सटकली आणि मोठ्याने आणि ती हसली आणि सांगितलं की हसून सांगितलं, दुष्ट कंसा, अरे तुला